नमस्कार मित्रांनो, मी उदय लांगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की 7100च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापूस विकावा किंमत थांबावं. सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की 7100च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापूस विकावा किंमत थांबावं. हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 7100च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापूस विकावा किंमत थांबावं. जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की 7100च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापूस विकावा किंमत थांबावं. कशात होणार सर्वात जास्त फायदा? तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा हा जो प्रश्न आहे, तर या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर. पण या प्रश्नाचं जर सविस्तर उत्तर घ्यायचं म्हटलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कशी आहे कापसाची बाजारभाव पातळी, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सध्याच्या कंडिशनला कशी आहे या ठिकाणी मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा भविष्यात देशातील बाजारात कापसाच्या भावावर कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि इथून पुढे देशामध्ये कापसाच्या भावाचं भविष्य कसं आहे हे बघणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण निर्णय घेऊ शकतो की 7100च्या भावावर सध्या कापूस विकावा की मग थांबावं. तर चला मग आपल्या मनातील सर्व प्रश्नाची उत्तरे आता घेऊया. तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाचा जो भाव आहे तो आहे 69 ते 72 सेंटच्या दरम्यान. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची भाव पातळी 15 जानेवारीपर्यंत सुधारणार नाही, कारण ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे 15 जानेवारीपर्यंत विशेष काहीही होणार नाही, कारण 7-8 तारखेपर्यंत बाजार बंद आहे आणि तिथून पुढे एक 4-8 दिवस जरी त्या ठिकाणी बाजार ओपन झालं तरी पण एवढी फ्रेश बाईंग एवढ्या लवकर येऊ शकत नाही. 15 जानेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव 100% सुधारणा होणार आणि 15 जानेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात जो कापसाचा भाव आहे तो 100% आपल्याला 75 सेंट्सपर्यंत सुरुवातीला, त्यानंतर 80 व त्यानंतर 85 सेंट्सपर्यंत जाताना दिसला तरी आश्चर्य वाटायला नको. मग याचा देशातील कापसाच्या भावाला आधार मिळणार का? तर बघा, देशातील कापसाचा भाव याच्यामुळे सुधारणार, पण सध्या देशात कापसाची आवक मोठ्या प्रमाणात आहे म्हणून 15 जानेवारीपर्यंत कापसाच्या भावात काही सुधारणा होणार नाही. शिवाय आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की देशात कापसाचा शिल्लक साठा कमी आहे. देशात कापसाचं उत्पादन प्रचंड घटले, याच्यामुळे भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होऊन 15 जानेवारीनंतर कापसाचा भाव सुधारणा सुरू होणार आणि जो कापसाचा भाव असणार आहे तो 15 जानेवारीनंतर 31 जानेवारी किंवा 15 फेब्रुवारीपर्यंत 7500 पार, 31 मार्चपर्यंत 8000 आणि त्यानंतर 8500च्या आसपास जरी आपल्याला एप्रिल किंवा मे महिन्यात जाताना दिसला तरी आश्चर्य वाटायला नको. मग अशा परिस्थितीत 7100च्या भावावर कापूस विकावा की थांबावं? तर 100% आपण 7100च्या भावावर कापूस सध्या विक्री करणं थांबवावं. जर आपण स्टॉक केला तर आपला होईल फायदा. परंतु ज्यांना पैशाची खूप आवश्यकता आहे तर त्यांना एक सांगतो की पुढील 1 महिन्यापर्यंत कापसाच्या भावात विशेष सुधारणा होणार नाही.
त्याच्यामुळे पैशाची आवश्यकता असेल आणि 7,500चा भाव हवा असेल तर तुम्ही CCIला कापूस विक्री करा. 8-10 दिवसांनी पैसे मिळतील, पण तुमचं काम भागून जाईल. पण जे 2-3 महिने थांबू शकतात त्यांनी सध्या विक्री न करता थांबलेलं कधीही फायद्याचं. भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.